20 मध्ये जो निकाल आहे तो लागलेला आहे आणि गुलाल पडलेला आहे. काय भावना आहेत एकंदरीत? भावना ह्या आपण व्यक्त मनातून होत आहेत. ह्या तोंडी सांगण्यात काही अर्थ नाही, कारण तुम्ही बघताय जनतेनं जे काही भरभरून प्रेम दिलंय, अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असं मला वाटतंय. कारण आत्तापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो एक चांगल्या प्रतीनं करून त्याची आज पोचपावती मला मिळाली असं मला म्हणावं लागेल 100%. दुसरी गोष्ट, आमचा 5चा प्रभाग होता, 32,000चं मतदान होतं. प्रत्येक विभागातून प्रत्येक प्रभागातून आम्हाला एक महायुती म्हणून आम्हाला भरभरून यश दिलेलं आहे. त्यामध्ये आमचे युवा वर्ग असेल, महिला वर्ग असेल, ज्येष्ठ असतील, आमचे सर्व कार्यकर्ते असतील, हे मनापासून अगदी ह्या इलेक्शनमध्ये गेली महिनाभर राबायला लागलेत. तर त्याचं फळ म्हणून आज हे आम्हाला विजय गुलाल जो लागतोय तो त्याचं फळ आहे हे. नक्कीच आता आपल्या आई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून विकास कसा बदल होईल? विकासाचं बोलायचं झालं तर मला एक सांगायला आनंद वाटेल की केंद्रामध्ये आमची सत्ता आहे भाजपची, त्यानंतरनं आमच्या राज्यामध्ये पण आपली भाजपची सत्ता आहे. दुसरी गोष्ट, आपल्या इथं आमदार साहेब आमचे लाडकी दक्षिणचे आहेत, अमल माडिक साहेब आहेत, खासदार साहेब आहेत आमचे मुन्ना साहेब, त्यानंतरनं मंत्री पालकमंत्री साहेब वगैरे आहेत. यांच्या माध्यमातून आम्हाला प्रभागामध्ये निधीचा तुटवडा होणार नाही, विकास निधींचा. त्याच्यामुळं म्हणाल ते काम आम्ही करू शकतो आणि आमचा प्रभाग कोल्हापूर शहरामध्ये कसा 1 नंबरचा करता येईल हेच आमचा मानस असेल. त्यामध्ये आपला प्रभाग मोठा होता, सर्वांनी एकजुटीने या ठिकाणी विजय साकार केला, त्याच्याबद्दल काय सांगा? निश्चितच आम्ही 5 जण जे उमेदवार होतो त्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या पद्धतीने आमचं एकमेकांचं ट्युनिंग होतं. त्याच्या माध्यमातून आम्ही एक चांगली फळी निर्माण केली आणि प्रत्येकाचं एक आम्ही म्हणजे प्रत्येकाने एक लीड घेतलं होतं की प्रत्येक विभागातून आपण फास्ट जायचं. पण दुर्दैवानं आमची एक शीट जी आहे ती थोडीशी मायनसमध्ये आली, पण 4 विजयी झालेले आहेत महायुतीच्या आमच्या. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीनं आहे सहकार्य सगळ्यांचं. खरं तर आपला उपनगराचा प्रभाग आहे, रिंग रोड आपल्या रोडला आहे, म्हणजे डेव्हलपमेंट होते पण त्या मानाने विकास होत नाही. यासाठी काय हे करायला आहे? निश्चितच आता उपनगरे आहेत, कारण शहरामध्ये नवीन वाव होण्यासाठी काहीच हे नाही आहे. आता उपनगरामध्ये वस्ती जास्त वाढत चाललेली आहे, ग्रामीण भागातून येणाऱ्यांचा वर्ग जास्त आहे. हे सगळेजण जर धरला तर ते नोकर वर्ग आहेत, मध्यमवर्गीय आहेत. तर ह्या सगळ्यांचं एक आहे की आपल्याला एक मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मिळाव्या. मग त्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे, गटर असतील, पाणी असेल, लाईटचे असतील, तर ह्या आमच्या प्रामुख्यानं असेल की ह्या देण्याचा आमचा मानस असेल त्यामध्ये.